नमस्कार मित्रमैत्रिणींनो, झाला का तुमचा नाश्ता? आज मी सुद्धा घाई गडबडीत उपमाच बनवलेला आहे. पटकन कढईत रवा भाजून घेतला आणि मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, गाजर हे पटकन चिरून घेतलं. उपमा कसा झटपट बनवून होतो ना. चला मग कढईमध्ये थोडे तेल टाकून घेतले. तेलाचा वापर थोडा कमीच करायचा जेवणामध्ये. चला मग आपले तेल गरम झाले आहे. तेलामध्ये मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं छान परतून घ्यायचं. फोडणी कशी आपली छान तडतडली पाहिजे. फोडणीचा ठसका बसतोच, पण दुसऱ्यांना त्रास होईल असा नाही एवढा द्यायचा ठसका. बरं, तुम्हाला अजून आवडतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे फक्त गाजर होतं म्हणून मी गाजर आज टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये वटाणा, कॅप्सिकम सगळं घालू शकता तुम्ही. 10 मिनटं मस्त छान कांदा लालसर होईपर्यंत मी परतून घेते. एका वेळी एक काम छान मनापासून पूर्ण करायचं, नाहीतर कांदा इकडे जळायचा आणि तुम्ही दुसरं तिकडे काम करत बसायचं. असं नाही करायचं. उपमा सोपा आहे हो करायला, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी, हाताची चव त्यात उतरलीच पाहिजे ना. तुम्ही म्हणाल ताई उपमा तर सोपा आहे आणि उपमाची काय रेसिपी दाखवताय, तसं नाही. माझ्या मुलांना माझ्या हातचा उपमा अशा पद्धतीने आवडतो. त्यामुळे साधा सोपा झटपट मी आज हा उपमा बनवलेला आहे. अजून पटकन उपमा होण्यासाठी आधीच आपण साईडला गरम पाणीसुद्धा करून ठेवायचे. गरम पाणी ॲड केल्यावर गॅस बारीक करून हळूवार रवा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. सगळे एकजीव झाले ना, मग मस्त छान त्याच्यावर कोथिंबीर घालून झाकून ठेवायचं. आधी सुरुवातीची वाफ त्याची घालवायची नाही. पाण्यामध्येच नमक चवीनुसार आणि थोडीशी साखरसुद्धा चवीनुसार टाकलेली आहे. हा आपला उपमा तयार झाला आहे. झाला ना 10 मिनटात उपमा तयार. कसा दिसतोय मग? चला मग पटपट सगळ्यांना नाश्ता देते. थोडं यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून जरा सगळ्या कामाला नाश्त्याला वेळच व्हायला लागला आहे बघा. वरून मस्त छान शेव टाकायची, तुम्हाला जी आवडते ती, तिखटवाली, कमी तिखटवाली किंवा नमकीन. आता वाट कोणाची बघताय? घ्या ना खायला.